आज किचन वगैरे जेवण सर्व लवकर आवरलेलं होतं म्हणून म्हटलं की मी काढा बनवण्यासाठी जे आपण हे दालचिनी, लवंग आणि सुंठ, थोडंसं बडीशेप हे सर्व एकत्र करून मी याचा मसाला बनवून ठेवते. हा मसाला आपण काढा स्वरूप पण पिऊ शकतो आणि चहामध्ये टाकूनही पिऊ शकतो. जी दुधाची चहा बनवतो ते. आणि याच्याने वेट लॉससाठी खूप मदत होते ह्या काढ्यामुळे. चला तर मग हा काढा आपण आता मी अगोदर सुंठ वगैरे सर्व वाटून थोडेसे त्याचे बारीक बारीक काप केलेले होते. दालचिनीचेही तुकडे करून मिक्सरला थोडंसं 4 स्टेपमध्ये ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे. म्हणजे एकदा मिक्सर फिरवायचं, बंद करायचं, मिक्सर परत चालू करायचं, परत बंद करायचं, असं 4-5 स्टेपमध्ये केलं ना की असं छान त्याची बारीक पूड होते. आणि याला गाळून वगैरे घ्यायची अजिबात, म्हणजे चाळणीने चाळून वगैरे घ्यायची काहीच गरज नाही, कारण आपण ते परत चाळणीने चाळतोच. हा असा मसाला माझा आता महिनाभराचा तयार झालेला आहे. पाहू शकतात थोड्याशा साहित्यामध्ये किती मसाला तयार होतो. आणि इकडे आता जो काढा बनवायचा आहे त्याच्यासाठी मी तर 1 कप पाणी उकळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा टाकते, कारण खूप हीट असते. थोडंसं जपूनच टाकायचं, जास्त टाकल्यानंतर जास्त हीट होते आणि गरम तिखटही लागतं ते, आणि आपल्या शरीरालाही चांगलं नसतं. थोडंसं टाकून ते पाणी प्यायचं. याच्याने अन्न ही खूप छान पचतं आणि आपले पोटाचे जे काही विकार असतात तेही दूर होतात. असं छान काढा इकडे तयार झालेला आहे. थोडासा काढा थंड होऊ द्यायचं. गरमही पिल्यानंतरही जास्त त्याचा त्रास होतो. आता इथं छान म्हणजे थोडंसं गरम आहे तोपर्यंतच मी घेतलेलं आहे ते. रात्री ते छान काढा एन्जॉय केला. सकाळी परत त्याच काढ्याची आता मी चहा बनवत आहे. हा मसाला टाकून गुळाची चहा आहे तरी पण हा मसाला म्हणजे टाकल्यानंतर चहा आपली फाटणार किंवा चहा खराब होणार नाही. एकदम टेस्टी अशी चहा बनते. हा काढा तुम्हीही नक्की ट्राय करा. आणि त्याचबरोबर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब पण करायला विसरू नका. मस्त अशी चहा सकाळी पण एन्जॉय केली. तुम्ही नक्की एन्जॉय कराल अशी माझी आशा आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि या तर मग चहा प्यायला. कोणाकोणाला ह्या काढ्याची चहा आवडते ते, आणि खरंच खूप छान लागते याची चहा.